अर्थातच या मॅच मध्ये हितेश सर मला असं वाटतं की 43 तुम्हाला काढावे लागतील जेणेकरून तुम्हाला बाय मिळेल। अर्थातच 42 जर का काढल्या समसमान झाली तर मात्र पहिली सर्वाधिक धावसंख्या काढणाऱ्या मॅच संघाला आपण पुढे क्वालिफाय करत असतो। स्कूप करायचं होतं बॉलला स्विचच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रणय कोहली आपल्याला पाहायला मिळतील। करूया आपण मॅचला सुरुवात। दोन संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतील। नवजीवन मुलेखंड ज्या टीमचा पुन्हा एकदा या मॅच मध्ये एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल, जिथे सुरुवातीला चांगला खेळ करत असताना पहिला षटकार पहिला फलंदाज जो आपण पाहिला प्रणयच्या बॅटमधनं अर्धशतक प्रणयच्या बॅटमधनं आपण चांगला खेळ मागच्या मॅच मध्ये पाहिला। त्यानं आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं। त्याच्या समवेत शुभम आम्हाला आलाय। शुभमचं थोडं प्रमोशन होताना आपल्याला पाहायला मिळतंय। शुभमनं या मॅच मध्ये सलामीला तो येत असताना आपण पाहताय रोहित घरत बायकर मॅन आहे रोहित घरत आणि रोहित घरत ची ही धारधार गोलंदाजी जर का आपण पाहिली त्यांना अजूनपर्यंत अकाउंट ओपन करू दिले नाहीये, परंतु इथे आक्रमण केलंय। फिल्डर आहेत जज करतील आणि झेल अचूक टिपला गेलाय। कल्पेशनं ऋतुज घरतनं टिपलेला हा झेल आणि फलंदाज क्रमांक 1 मोठा प्रणय बॅक टू द डगआउट फराने बाद झालेत। तीन चेंडू डॉट आणि एक विकेट गेल्यानंतर मात्र हा चौकार आलाय, जिथे आपण पाहताय की पंचांनी मात्र रिव्ह्यू घेतलाय तो भीमसाठी बरोबर। आणि आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये रिव्ह्यू मगाशी हितेश म्हात्रे सरांनी उल्लेख केला DRS। इट्स अ फेअर बॉल अँड रन संख्या आपल्याला पाहायला मिळतील 4 मिळतील। पंचांनी खर तर ट्रान्सपरन्सीसाठी हा निर्णय घेतला आणि जिथे आपण पाहिलं की रिव्ह्यू पंचांचा रिव्ह्यू होता 4 मिळतील। सेन्सिबल क्रिकेट 4 आला, त्यानंतर ही 1 धाव 3 षटकांचा सामना आहे। ठाऊक आहे मॅच महत्वाची, जो जिंकेल तो पुढे जाईल स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चित करेल। प्रतिस्पर्धी संघ तितक्याच ताकदीचा आहे, परंतु हा खेळ प्रत्येक एका चेंडूवर आक्रमण करून होणार नाहीये। काही चेंडूंची वाट पाहावी लागते। अर्थातच जर का तुम्हाला काही चेंडूची वाट लावायची असेल तर म्हणजे काय तर इथे डोक्याचा वापर करावा लागेल। एज अँड गॉन अनदर विकेट डाऊन। कोणत्या प्रकारचा चेंडू होता हितेश म्हात्रे सर? शॉर्ट ऑफ अ गुड लेंथ स्पॉट। इट वॉज नायदर शॉर्ट नॉर ऑन अ गुड लेंथ। शॉर्ट ऑफ अ गुड लेंथ स्पॉट म्हणजेच हार्ड लेंथचा बॉल। जॉश हेझलवूड चा खर तर हा स्टॉक बॉल आपल्याला पाहायला मिळाला, जिथे आपण पूर्वी लॅन्स क्लुझनरला पाहायचो, जिथे आपण पाहायचो जॅक कॅलिसला, जिथे आपण पाहिलं चमिंडा वासला, जिथे त्या अगोदर आपण गेलो तर जिथे आपण पाहतो जवागल श्रीनाथला। असे गोलंदाज पुन्हा होणे नाही। अगदी हा गोलंदाज त्या पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करत असताना रोहित घरत त्यांना मिळालेली अजून एक विकेट। षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि चिरले या टीम कडनं अप्रतिम ड्रीम स्टार्ट झाली आहे। 5 धावा आणि गडी बाद झाले ते 2।
नवीन गोलंदाज अलंकार आपल्याला पाहायला मिळतील. अलंकारनं मागच्या मॅच मध्ये इम्प्रेस केलंय. त्या मॅचचा मोमेंटम त्याच्याकडे आहे, तो रिदम पुन्हा एकदा रिदमिक बॉलिंग ऍक्शन मध्ये इन ॲट नंबर 2 आपल्याला पाहायला मिळेल. डावखुरे आताचे फलंदाज, स्वतः टीमचे कॅप्टन, नेतृत्व कौशल्य दाखवायचंय. बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहेत, जज करतील आणि झेल टिपला गेलाय तो प्रशांतनं टिपलेला हा झेल. बॅट्समन क्रमांक 2 धीरज कॅप्टन बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद होतील. अगदी आपण पाहिलं चौकार, त्यानंतर एक सिंगल धाव आणि नेक्स्ट बॉलला जसं नवीन षटक आलं आणि अलंकारनं पहिल्याच बॉलवर विकेट संपादित केली आहे. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे चषक 2025 स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश दादा घरत, ज्यांच्या कल्पक विचारातून ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळतीये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कालच्या रात्रीमध्ये अतिश पाटील सरांचा आवाज तुम्हाला अनुभवायला मिळाला आणि त्याचबरोबर आज हितेश म्हात्रे सरांचा आवाज आपण ऐकताय, अनुभवताय. करुणेश पाटील हे आमचे करुणेश घरत हे आमचे समन्वयक समालोचक राहिलेत, त्यांचे आम्ही कौतुक करू. पंचांच्या भूमिकेमध्ये काल शरद म्हात्रे सर, राहुल पाटील सर, प्रतीक घरत सर पाहायला मिळाले. आज दीपक पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुणलेखक काल साईराज, तेजस पाटील, भारत कडू. आज पुनश्च आपण करुणेशला पाहताय. सो करुणेशचं एक बहुआयामी एक मी म्हणेन चांगलं योगदान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. प्रशांत पाटील यांची संपूर्ण साऊंड सिस्टीम, त्यांचं डीजे ऑपरेटिंग, त्यांचं खरं तर मी म्हणेन कौतुक करेन. त्यांच्याकडे असलेल्या गाण्यांचं मी म्हणेन सिलेक्शन फार छान आहे. फिरून मारला फटका, स्विचचा फटका आणि पाहायला मिळेल या फटक्यामधलं सौंदर्य. चौकार आलाय डीजे. रणसंख्या 9, षटक क्रमांक सूर्य दुसरं, 3 गडी बाद झालेत. जे काही करायचंय गर्दीतून बाहेर येऊन तुम्हाला करावं लागेल, तेच करण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. नाव आहे हर्षल गावंड. हर्षलनं जी गोलंदाजी केली मागच्या मॅच मध्ये, जी फलंदाजी केली, जे चौकार लगावले, त्यानंतर मात्र मॅच मध्ये जिंकले. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन त्याला मिळालं. त्याच्याशी आम्ही जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी फार छान सांगितलं की आमचे जे पॅकर आहेत त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासार्थ आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय. माझ्या टीमनं माझ्यावर विश्वास दाखवलाय, त्या विश्वासार्थ आम्ही टीमचे आभार व्यक्त करतोय. पंचांनी मात्र अजूनपर्यंत कोणताही इशारा केला नाहीये, त्यामुळे मला असं वाटतं की एज असावा कदाचित. पंच इशारा करतायत, पंच एज लागलाय. स्टेप आउटचा मला वाटतंय नो बॉल +1 या धावा मिळतील 2. आता नवजीवन मुलेखंड टीम म्हणत असेल की धावा कशाही येऊ द्या, त्या आल्या पाहिजेत, कारण धावफलकावर 3 षटकांच्या अखेरीस कमीत कमी 30 ते 35 धावा येणं गरजेचं आहे, कारण मॅच रफ अँड टफ हवी आहे ना, मग 35 धावा पाहिजेत. नेक्स्ट बॉल गोलंदाज अलंकार, ज्याच्याकडे चांगली गती आहे, परंतु मागच्या एका चेंडूवर त्यानं गफलत केली आहे. रनऑफ मध्ये, रनवे मध्ये प्रॉब्लेम झालाय. फ्री हिट बॉल. गोलंदाज आहे तिथे, क्षेत्ररक्षक सुद्धा आहेत. फक्त झेल जरी टिपला असेल तरी सुद्धा फलंदाजाला तुम्हाला बाद करता येणार नाहीये. नियम काय म्हणतंय, फ्री हिटच्या बॉलवर फक्त 2 प्रकारे तुम्हाला फलंदाजाला बाद करता येतं. एक म्हणजे रन आउट आणि दुसरं म्हणजे हँडल द बॉल. जर का नाही तर मग झेल जरी टिपला तरी तुम्हाला फलंदाजाला बाद करता येणार नाहीये. अगदी या 2 मिळाल्या. रणसंख्या 2 पुढे जात असताना आमचे करुणेश आम्हाला अपडेट करतायत की धावसंख्या झाली आहे 13, गडी बाद झाले 3. बॅट आधीच फिरली, बॉल नंतर निघून गेलाय, म्हणजे टायमिंग फसले.
फुटवर्क नव्हतं आणि चेंडूवरची नजर, जे कॉन्सन्ट्रेशन हवं होतं ते झालं नाहीये. याला म्हणतात लॅक ऑफ जजमेंट. अँटिसिपेशन फसलं, आलाय डॉट बॉल. आता इथे कनेक्ट झालाय, तिथे फिल्डर कुणीच नाहीये. मिड ऑफ मध्ये 2 मिळतील, अजून 2 रणसंख्या पुढे जातील, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळेल 15 या आकड्यावर. 2 षटकं आतापर्यंत आपण पाहिली तर दोन्ही षटकं संमिश्र राहिलीत. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 1 चौकार आला, 2 गडी बाद झाले आणि त्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर विकेट संपादित केली, कॅप्टनला परतावून लावलं, त्यानंतर 1 चौकार, त्यानंतर नो बॉल, त्याच्यावर 1 आली, त्यानंतर डबल आणि आता मात्र या पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि रणसंख्या आपण पाहताय. नवजीवन मुलेखंड खेळ करत असताना 3 बाद 15. यावेळेला चांगला कनेक्ट केलाय बॉल. फिल्डर आहे त्याच्या अगदी आपण पाहतो की मी म्हणेन चांगला हाईटचा हा फिल्डर आहे. क्षेत्ररक्षणची पाहणी करतील आमचे पंच आणि अर्थातच आपण पाहणार आहोत लाईव्ह टेक्निकल टीमच्या सहाय्यानं आमच्या कॅमेरामॅननं काय एक्झॅक्ट टिपलंय आणि तिथे काय घडलंय पाहूया आपण या कॅमेरा आणि या टीम वर्कच्या सहाय्यानं. उरण टेनिस क्रिकेट बॉलला अडवलंय त्यांना जरूर, परंतु आपल्याला पाहायचं आहे की बॉल अडवल्यानंतर त्याचा पाय कुठे होता, अंगाचा भाग कुठे होता आणि एक्झॅक्ट तो कुठे उभा होता. जर का कॅमेरामध्ये कॅप्चर झालं असेल तर आपण रिव्ह्यूच्या माध्यमातून आपण तो डिसिजन देऊ. डिसिजन इज ऑन होल्ड. जर का कॅमेरामध्ये कॅप्चर झालं नसेल तर करुणेश आपण ऑन फील्डचा अंपायरचा डिसिजन हा आपण फायनल डिसिजन म्हणून आपण अर्थातच पंचांना आम्ही विनंती वजा करू की ऑनफिल्ड पंच तुमचा ऑनफिल्ड डिसिजन काय आहे, सॉफ्ट डिसिजन काय आहे. 2 सॉफ्ट डिसिजन ज्या धावून धावा काढल्या जातील त्याच मिळतील, म्हणजेच या धावा मिळतील किती तर 2, बरोबर. सो रणसंख्या झाली आहे ती 17, गडी बाद झाले 3. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या आपण पाहताय ती बॅटिंग करणारी टीम नवजीवन मुलेखंड 3 बाद 17. टीम आर्यन चिरले पहिल्यांदा टॉस जिंकले. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय आणि अशा परिस्थितीमध्ये पहिली 2 षटकं मी म्हणेन नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावे आपल्याला पाहायला मिळतील, कारण पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि आता फटके सजवण्याची ही संधी असणार आहे, कारण स्लॉग ओव्हरला आपण सुरुवात करतोय. मागच्या मॅच मध्ये फिरून त्यानं 2 चौकार लगावले होते, तो मॅन इन फॉर्म या मॅच मधला. ओहो क्या बात आहे. यावेळेला धाडस, इथे साहस दाखवलं ते हर्षल गावंडनं आणि त्याचा हा अजून एक धाडसानं लगावलेला फटका आपण पाहिला. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये स्विच प्रीमेडिएटेड कसा फटका सजवलाय हर्षलनं. किती धावा मिळाल्या तर मिळाल्या 4 न रणसंख्या पोहोचल्या त्या तब्बल 21 वर 21. नेक्स्ट बॉल. याही वेळेला इथे इनसाइड आउट, इथेही फिल्डर नाही आहेत, अजून मिळतील 4 न रणसंख्येला ऍक्सेलरेट केले. रणसंख्या झाली आहे ती 3 बाद 25. सुरुवात शून्यापासूनच करत असतो, परंतु त्या शून्यापुढे आपल्या कर्तृत्वाचे आकडे आपल्याला सजवायचे असतात आणि त्या कर्तृत्वाचे आकडे तो सजवतोय.
नाव आहे हर्षल आणि त्याच्या बॅटमधनं आले 2 चौकार आणि नवजीवन मुलेखंड या टीमसाठी रणसंख्या आपण ॲक्सेलेट करताना पाहायला मिळत आहेत. ते एकूण धावसंख्या 3/25 सुस्थितीत मध्ये अगदी फायटिंग टोटल कडे ही वाटचाल आपल्याला पाहायला मिळतीये. अजून एक फटका चांगला आलाय. याही वेळेला चौकार येईल. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार सजवणारा पहिला फलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये विजयाची उत्सुकता ज्याच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतीये आणि एक आत्मविश्वास बरोबर घेऊन लक्ष केंद्रित करून खेळ करण्याची क्षमता आपल्याला पाहायला मिळतीये. नाव आहे हर्षल आणि त्याच्या बॅटमधनं आलेत सलग 3 चेंडू 3 चौकार. मागच्या मॅच मध्ये एक्स फॅक्टर बॉलिंग ज्याने केली आता तो एक्स फॅक्टर बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये एखादा परिपक्व खेळाडू जसा खेळ करावा तसा मात्र एक स्पेशालिस्ट फलंदाजासारखा तो खेळ करतोय. 3 चौकार आलेत सलग. पुढे येऊन ऑन ड्राईव्ह केलंय. डीप ऑर्थोडॉक्स बाउंड्री लाईन च्या बाहेर डीप काऊ कॉर्नर क्लिअर करेल. सलग 4 चेंडू 4 चौकार. हर्षल गावन ऑन अ फायर. क्या बात आहे. काय फलंदाजी साकारली आहे. सुपर बॅटिंग, शॉट सिलेक्शन, प्लेसमेंट, फुटवर्क, चेंडूवरची नजर, हँड आय हेडचं कोऑर्डिनेशन. अगदी आपण पाहिलं या 4 चेंडूवर वेगवेगळे 4 फटके आपण पाहिले. सुपर बॅटिंग. अजून एक यावेळेला स्कूप केलाय. फिल्डर आहेत इथे जज करतील. मिळतील 2 आणि 2 धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अगदी आपण पाहिलं स्वर्णमृगाच्या चपलाईनं पळालेत, धावलेत आणि धावपट्टू सारखे धावत असताना 2 धावा अंकित झाल्या. रणसंख्या झाली 35. आता मॅच मध्ये मजा येईल कारण 3 षटकांचा सामना. किमान 10 रन्स पर ओव्हरचं चेसिंग रन रेट पाहिजेच कारण प्रतिस्पर्धी संघ तितक्याच ताकदीचा आहे. त्याही टीमकडे रोहन सारखा एक अप्रतिम खेळाडू आहे. जिथे आपण पाहतो की या टीमला मात्र या टीम समोर धावा उभारायच्या आहेत तर किमान 35+ हव्या होत्या आणि त्या धावा आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम पहिल्या इनिंग मध्ये उभारत असताना शेवटचा अंतिमचा 1 बॉल टार्गेट सेट होईल. शेवटचा बॉल अंगाचा भेद घेईल आणि लेग बाय न मला वाटतंय ही 1 धाव मिळणार. रणसंख्या पोहोचेल ती 36 वर आणि 37 धावांचं एक टार्गेट सेट झालंय. म्हणजे काय तर मागच्या मॅच मध्ये ज्या टीमनं एकूण धावसंख्या उभारल्या 42 ती टीम मात्र पुढे क्वालिफाय होईल त्या 3ऱ्या फेरीमध्ये ज्यांना आपण देणार आहोत बाय. आणि त्या टीमचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय ते RP जस्कार हा संघ. सो या मॅच मध्ये 18 चेंडू आणि धावा काढायचे आहेत तर एकूण 37.
चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. फिल्डिंग टीम नवजीवन मुलेखंड. ओपनिंग पेअर लगेच या मैदानामध्ये. चला चेंडू मैदानामध्ये उपलब्ध करून द्या. पाणी घेऊन जा. आमची प्रेम म्हात्रे यांचे आम्ही जरूर कौतुक करू, जे आज संपूर्ण स्पर्धेमध्ये या चारही रात्रीमध्ये खरं तर ॲज अ सपोर्टिंग स्टाफ म्हणून आपल्याला सहाय्य करतायत. सर्वच घटकांनी चांगलं योगदान दिलंय. करुणेशचा आम्ही मनापासून आभार कौतुक व्यक्त करू, ज्यांनी 4 दिवसामध्ये 4 रात्रीमध्ये आमच्या समेत ते असणार आहेत. 2 रात्री आता ऑलमोस्ट मी म्हणेन अंतिमच्या टप्प्यामध्ये आहेत आणि उर्वरित 2 रात्रीचा खेळ असणार आहे. स्पर्धेसोबत ते कटिबद्ध आहेत. समालोचक म्हणून जेव्हा गरज पडेल तेव्हा ते मायक्रोफोनवर येत आहेत. जेव्हा संघामध्ये संघांना इन्व्हाइट करायचे त्याच्यामध्येही त्यांची मॅनेजमेंट ते सांभाळतात आणि मॅनेजमेंट स्टाफ म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचंही सहाय्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यांचं आम्ही कौतुक करू आमचे पंच, ज्यांनी खरं तर चांगलं योगदान देत असताना या स्पर्धेची उंची वाढवली आहे. आणि त्याचबरोबर आज मागच्या काही 3-4 वर्षामध्ये ज्या यूट्यूब वाहिनीचं नाव आपण या संपूर्ण आपल्या पंचक्रोशीमध्ये पाहताय, ती उरण टेनिस क्रिकेटची ही संपूर्ण लाईव्ह टेक्निकल टीम, त्यांचे आम्ही कौतुक करू. डीजे मास्टर ज्यांनी ही संपूर्ण अकॉस्टिक साऊंड सिस्टीम आणि त्यांचं गाण्यांचं कलेक्शन हे फार सुंदर आहे, परंतु ते फक्त कलेक्शन असून मात्र तिथेच ते काम थांबत नाही. तर डीजे मास्टरना खरं तर त्यांच्याकडे असलेली समय सूचकता, जे आपण म्हणतो ना की एकाच कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे अनेक रसिक जोडलेले असतात आणि प्रत्येकाला खरं तर मी म्हणेन एंटरटेन करणं हे डीजे मास्टरला फार चांगलं जमतंय. त्यांचे आम्ही कौतुक करू. त्याचबरोबर आमचे जितेंद्र पाटील हे एक वेगळं आकर्षण राहिले. हितेंद्र पाटील यांचे आम्ही कौतुक करू, ज्यांनी संपूर्ण खरं तर पहिल्या रात्रीपासून आज ते मात्र या स्पर्धेसोबत जोडले गेलेत. त्यांचे आभार. अर्थातच स्पर्धा आपण एन्जॉय करताय. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2025 डोंगरी आणि डोंगरीचं क्रिकेट आणि त्या क्रिकेटला नव्या उंचीचा टप्पा देणारी स्पर्धा. डोंगरीचं क्रिकेट आणि त्या डोंगरीच्या क्रिकेटचा नवा उत्कर्ष बिंदू म्हणून या पंचक्रोशीमध्ये नवीन ओळख निर्माण झालेली स्पर्धा, जिथे आपण म्हणतो की टेनिस बॉल क्रिकेटनं या क्रिकेटचा आत्मा जपलाय. याही स्पर्धेनं खरं तर आकर्षण निर्माण केलंय आणि आता याही स्पर्धेची चर्चा होत असताना पर्व क्रमांक 2 मध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय परेश दादा घरत यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आम्ही मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करू. जाऊ आपण थेट क्रीडांगणाकडे, जिथे आपण पाहतोय की पहिल्या इनिंगचा खेळ झाला, दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. निर्दोष आणि अक्षय असे सलामीचे पहिले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पिवळ्या रंगाची निऑन येलो ही जर्सी परिधान करून 2 फलंदाज इन द मिडल आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांना थांबवण्यासाठी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नामांकन ज्याला आपण पाहिलं तो हर्षल गावंड, त्यांना बॉल सोडला, नतमस्तक थोडा झाला आणि त्यानंतर मात्र मैदानाची जी माती आहे ती मैदानाची माती त्यांना हाताला लावली आणि तो झालाय इथे मात्र रनवेवर तयार. पहिलाच बॉल मागच्या बॉल मॅच मध्ये त्याने डॉट फेकला होता. पहिल्या स्पेल मध्ये, दुसऱ्याही स्पेल मध्ये त्याने डॉट फेकला होता आणि तिसऱ्याही स्पेल मध्ये आता तो पहिला बॉल डॉट फेकतोय. क्रिकेट इज अ गेम ऑफ मोमेंटम्स आणि तो मोमेंटम त्यांना याही मॅच मध्ये मेंटेन ठेवलाय. पहिला बॉल डॉट, करेल का पलटवार? हो, केलाय पलटवार. फलंदाज सांगतोय माझ्याकडे आहे स्किल सेट, नाव आहे निर्दोष. निर्दोषच्या बॅटमधनं आलाय हा इनसाइड आउट चौकार. आहे काय त्या छोट्याशा बॉटल मध्ये? सरकार मान्य आहे. नेक्स्ट बॉल
ओ गतिमान चेंडू. इट्स अ ब्युटिफुल पीस ऑफ बॉलिंग. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये कॅमेरामॅननं काय टिपलं आणि कुठे चेंडू. अगदी कॉइन बॉक्स बॉल डिलिव्हरी. सुपर मॅग्निफिसंट अटॅक. कमालीचं कमबॅक. लोकांची तोंड जर का तुम्हाला बंद करायचे तर तुम्हाला करावं लागतं. ते कमबॅक करून दाखवलंय हर्षलनं. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल ड्रिल केला. मिड ऑन मध्ये आहे फिल्डर. डायरेक्ट हिटची संधी. हो, हाऊ इज दॅट इज द अपील. पंच आमच्या टेक्निकल टीम कडे इशारा करतायत आणि आम्हाला सांगतायत की आम्ही घेणार आहोत रिव्ह्यू. तत्पूर्वी आम्ही डिसिजन देऊच, परंतु डिसिजन इज ऑन होल्ड. आणि जाऊया आपण डीजे मास्टर कडे. ऐकूया एक सुमधुर संगीत. गाणं फार छान आहे. डीजे मास्टरला असं वाटत होतं की थांबवू नये, पण नियम जो आपण डिसिजन जो पाहिला तो आउट होता. फलंदाजानं अगोदरच पॉपिंग क्रीज मैदान हे सोडलं. त्यालाही ठाऊक होतं की ही वॉज शॉर्ट ऑफ हिज क्रीज व्हाईल रनिंग बिटवीन द विकेट. धावत असताना तो थोडा मागे राहिला. मागच्या मॅचमध्ये निर्दोष रनआउट झाला होता. 40+ कॅटेगरीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जेव्हा रनआउट होतात तेव्हा मात्र खरं तर थोडं नाराजी व्यक्त केली जाते. इथे बाद झाला दुसऱ्यांदा आणि मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करणारे युनिट पुन्हा एकदा आपली प्रतिभा सादर करत असताना ड्राईव्ह केला. बॉल टॅप केला. टॅप करत असताना बॉल पुन्हा एकदा गेला कॅप्टनकडे. पुन्हा एकदा गेला त्याच क्षेत्रामध्ये, परंतु यावेळेला मिड ऑन मधून फिल्डर आले. ते मिड ऑफ मध्ये एकदा मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक रोटेट होत असताना पहिल्या षटकामध्ये करुणेश मला असं वाटतं की किमान एक षटकार किंवा 2 चौकार येणं गरजेचं होतं, कारण मॅच मध्ये इंटेन्सिटी मेंटेन ठेवायला हवी होती. परंतु ते षटकार आले नाही आहेत. फक्त एक चौकार आलाय. अंतिमचा एक चेंडू शिल्लक आहे. करेल का वार फलंदाज. प्रयत्न झालाय. त्या प्रयत्नांना अपयश आलंय. अंतिमचा बॉल येईल. डॉट. 6 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे ती बॅटिंग करणारी टीम आर्यन 11 चिरले. 1 बाद 5. खर तर थोडंसं मद्य प्रमोट करणारं संगीत वाजवलं. जरूर आपण सांगूया रसिक प्रेक्षकांना. दारू ही काही पुरुषांची अशी बायको असते की ती अख्ख्या संसाराला उद्ध्वस्त करते, तरी सुद्धा पुरुष तिला घटस्फोट देत नाही. नाही, मी दारूबद्दल चर्चा करतोय. आपली चर्चा दारूबद्दल सुरू होती, बरोबर. डीजे मास्टरनं फार छान गाणं सादर केलं आणि त्या गाण्यावर प्रत्येकाला ठुमकायला भागही पाडलं. मॅच सोबत आपण संगीत एन्जॉय करतोय. द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. आज मोठं सेशन आहे. हितेश म्हात्रे सर, रसिकांना थोडा मी म्हणेन थोडासा आनंदाचा मुळामा देण्यासाठी डीजे मास्टर अधूनमधून काहीशे खर तर त्यांनाही मनमुराद आनंद देता येईल त्यासाठी जी गाणं सादर करतायत त्यांचं कलेक्शन फार छान आहे. या गोष्टीचा पुन्हा एकदा आम्ही उल्लेख करतोय. चला आपण फिल्डिंग टीम का एक्स्ट्रा टाइम घेत आहे. चला लवकरात लवकर आपण सुरू करा मॅच. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या झाली ती 5. एकूण काढायचे आहेत ते तब्बल 37 आणि इथे आक्रमण केलंय. जबरदस्त प्रतिक्रमण. षटकार. धावसंख्या 6 ने एक्सेलरेट 11 या आकड्यावर. साधा अक्षय
त्यानं सरळ बॅटनचा फटका सजवलाय. धावसंख्या 11, 37 काढायचे आहेत, अजूनही 26 धावा असं इक्वेशन आहे. चेंडू शिल्लक असतील ते 11 आणि 11 बॉल मध्ये 26 असं इक्वेशन. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये हर्षल मांडिलकर. हर्षल मांडिलकर अजून एक वार गोलंदाजाच्या गतीचा आणि स्वतःच्या मतीचा वापर केलाय. सलगचा दुसरा षटकार. सजावटीची इथे कुठेही गरज पडली नाहीये. चला आम्ही डीजे मास्टरला थोडं लक्ष केंद्रित करू इच्छितो की पुन्हा एकदा ते गाणं होऊन जाऊ द्या. ज्या बाईची 2 पोरं आहेत, एक बाबू आणि गोट्या. अजून एक कडक फटका. हवा का रुख बदलने की ताकत रखता है ये खिलाड़ी एंड द नेम इज मिस्टर अक्षय ऑन अ फायर. चला सलग षटकार आलेत आणि मॅच मध्ये आता प्रतिस्पर्धी टीमचे धाबे दणाणले असावेत, कारण आता इक्वेशन आहे. एकूण धावसंख्या झाली ती 23 आणि सोपं झाले समीकरण. होतं इक्वेशन 12 चेंडू 26. आता इक्वेशन आहे 9 चेंडू 14 धावा. अजून एक वार. गजब का ये शॉट है, ये अजब शॉट है. ओहो हो, दिस इज फायर, सेल्फ इन्स्पायर. 8 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची गरज. मस्क्युलर बॅटिंग, मस्क्युलर बॅट्समन मिस्टर अक्षय. 4 चेंडू 4 षटकार. मॅचला लवकर फिनिश करण्याचा मनसुबा. रन बॉल 8 ला 8 फिरून मारलाय. बॉल गेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडे फंबल होतील, 1 मिळेल. अखेरी स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर फलंदाज स्ट्रायकर एंडवर येतील. ते अलंकार. अलंकारला अजूनही अकाउंट ओपन करायचंय. येणारे चेंडू असतील ते 7 चेंडू आणि 7 मध्ये धावा हव्यात त्या 7. पहिला फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला जो अक्षय. 4 मध्ये 4 सलग षटकार ज्याने लगावले. इथे झेल टिपला गेलाय. अगदी आपण पाहिलं तर गॅप साधायची होती, ती साधता आली नाहीये. शेवटच्या बॉलवर मिळालेली विकेट मॅच मध्ये आपण अजूनही आहोत ते दाखवणारा हे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजाकडनं 2 चेंडू मध्ये शेवटच्या अगदी 1च धाव खर्च केली आणि केलेले हे थोडंसं कमबॅक. आता 6 चेंडू आणि 7 धावांची गरज.
हो, हे आधुनिक क्रिकेट आहे. या आधुनिक क्रिकेटमध्ये, या मॉडर्न क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर कधी गोलंदाज करतो वार, कधी पलटवार, हे नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. याही मॅच मध्ये खर तर या मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये कधी फलंदाज करतोय वार तर कधी गोलंदाज करतोय पलटवार. एक तेरी तो एक मेरी असं इक्वेशन. कधी इकडे कधी तिकडे फिरते मॅच. वारे कधी पूर्व तर कधी पश्चिमेला फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे अजून एक डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये अजूनही नवजीवन मुलेखंड संघ हा मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. आपला गोलंदाज स्वतः टीमचा कॅप्टन 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही कंपल्सरी चेस 7 धावांची गरज आहे. एकूण धावसंख्या झाली आतापर्यंत 30. ओ इथे आउट स्विंगिंग बॉलिंग, स्विंग अँड मिस. विकेट किपरचा आपण करूया कौतुक. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये प्रति क्लोज ग्रिपिंग आणि मागचे 3 चेंडू डॉट काढलेत. 3 ला 7. यावेळेला आक्रमण, बॉल हवेमध्ये, झेल टिपला जाईल की होईल ड्रॉप. झेल टिपला गेलाय. मॅच मध्ये काय कमबॅक केलंय. अजून एक विकेट. 2 ला 7. हात अगदी स्पंजासारखा. करुणेश, मॅच होती कुठे आणि मॅच गेली कुठे. 2 ला आता 7 हव्यात. इथेही बॉल फसलाय. इथेही झेल टिपण्याचा प्रयत्न आणि इथे झेल ड्रॉप होईल आणि मिळतील किती तर 1. आता 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. डीजे मास्टर प्लीज. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस 6 धावांची गरज आहे. हिट आउट और गेट आउट असा सामना. डू और डाय, करो या मरो. एक चेंडू 6 ने काय मॅच फिरवलीये. वाव, मॅग्निफिसंट अटॅक. 4 मुंड्या चीत केलं आणि इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमचं आपण भरपूर कौतुक करूया. आणि या षटकाचं पूर्णपणे विश्लेषण सांगत असताना करुणेश, या धावफलकावर आपण जर का आपण पाहिलं तर 8 चेंडू 14 होत्या. 8-8 असं इक्वेशन आलं. 1 धाव आली, स्ट्राइक रोटेट झाली. 6 चेंडू 7 आल्या. 6 मध्ये 7 असताना पहिल्या बॉलवर